की महाविद्यालयातील जे प्राध्यापक त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत नाही. अगदी थोड्या वेळात कार्यक्रम सुरू होणार आहे. कार्यक्रमाची वेळ बरोबर आता 10:18 आहे. तरी 2 मिनिटांमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. कार्यक्रमामध्ये सहभागी होत असताना व्हिडिओ ऑन ठेवा. आता जो माईक आहे तो सुद्धा जेणेकरून कार्यक्रम याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. ऑडिओ ऑफ करा सगळं. म्यूट करा ऑडिओ. तेव्हा कार्यक्रमामध्ये माईक आहे याची काळजी सर्वांनी इथे या ठिकाणी आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभागी हो झाले. तर सहभागी झालेले आहेत. महाविद्यालयातले सुद्धा डॉक्टर ए.के. कार्यक्रमामध्ये सहभागी मी या ठिकाणी सर्व त्यांचं स्वागत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी सुद्धा परंतु प्राध्यापक सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले तरी सुद्धा त्यांचं स्वागतच आहे. अजूनही अनेक जण सहभागी होत आहेत. कार्यक्रम बरोबर 11:05 सुरू करणार आहोत. महाविद्यालयातले प्राध्यापक या ठिकाणी मला प्राध्यापक सोपान दास सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक पी.आर. तांबे सर हे सुद्धा सहभागी आहेत. त्याचबरोबर विभाग प्रमुख प्राध्यापक खरड मॅडम सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. त्या सर्वांचं त्याचबरोबर विद्यार्थी विकास मंडळाचे प्राध्यापक एम.एल. कराळे सर, त्याचबरोबर कला प्रमुख प्राध्यापक सर, त्याचबरोबर शास्त्र शाखा प्रमुख
एच एस प्राध्यापक एच एस सय्यद सर, हे सर्वांचंच पासून स्वागत आहे. आणि आपली संख्या आहे, आता ही संख्या 50 पर्यंत 47 मला या ठिकाणी दिसते, अजूनही 48 झाली. आणि आता 50 झालेला आहे. तर ते आपण स्वातंत्र्याचा 75वा हा अमृत महोत्सव साजरा करते, त्यामुळे 75 पेक्षा जास्त गेली तरी काही हरकत नाही. कार्यक्रमाची वेळ काही क्षणावर येऊन टेपलेली आहे. 11:03 झालेत. बरोबर 11:05 हा कार्यक्रम सुरू होईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. एम.एन. झिंद सर हेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक, त्याचबरोबर कला शाखेतील प्राध्यापक, हा कार्यक्रम खरं म्हणजे भारतीय संविधान आणि आजची लोकशाही हा विषय सर्वांना अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या विषयावर निश्चितपणे सर्वजण आपण विचार ऐकू शकता, त्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आता जे कोणी राहिले असतील त्यांनी ताबडतोब एकदा कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपण लगेच हा कार्यक्रम सुरू करतोय. प्राचार्य डॉक्टर A.K. पंधरकर सर सहभागी झालेले आहेत कार्यक्रमामध्ये. सरांच्या परवानगीने मी कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतो. सुरू करा सर. नमस्कार, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. जनता शिक्षक मंडळाचे मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय अहमदनगर आणि या उत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासन IPSC यांच्या संयुक्त तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज आपण भारतीय संविधानाची लोकशाही या विषयावर व्याख्यानाचं केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचे जे व्याख्याते आहेत ते प्राध्यापक PR तांबे सर, भीमराव सरडा विद्यालय अहमदनगर इथे राज्यशास्त्र विभागामध्ये ते कार्यरत आहेत. सरांचं मी सर्व विभागांच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो. त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.K. पंधरकर सर, त्यांचेही मी राज्यशास्त्र विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका पूनम खरड मॅडम, त्याचबरोबर विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक M.L. कराळे सर, त्याचबरोबर IPSCचे प्रमुख प्राध्यापक H.S. सय्यद सर, या सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर या कला शाखा प्रमुख S.V. मरकड सर, त्याचबरोबर वाणिज्य शाखा प्रमुख प्राध्यापक M.N. झिंद सर,
एन झिंज सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी या सर्वांचं मी या पासून स्वागत. विभाग प्रमुख पी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. प्राध्यापक पी एन खरड मॅडम. ओंकार शिक्षक प्रसारक मंडळाचे मारुतरावजी घुले पाटील कला वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय अहमदनगर या ठिकाणी राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व उत्सव लोकशाहीचा, त्याचबरोबर राष्ट्रीय मतदार जनजागृती व मतदार शपथग्रहण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारतीय संविधान आणि आजची लोकशाही या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. पहा, या ठिकाणी लोकशाहीच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की इफ डेमोक्रेसी डाईज इट विल बी अवर डूम. लोकशाही संपली की सामान्य लोकांचे जीवन हे उद्ध्वस्त होईल आणि या लोकशाहीचा मृत्यू म्हणजेच सामान्य लोकांचा मृत्यू. आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की लोकशाहीचं जतन जे आहे ते कोणकोणत्या अँगलने त्या ठिकाणी होईल, त्यासाठी आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं जितके व्यक्ती आहेत, व्यक्तिपरत्वे विचारांची भिन्नता असते, परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये या लोकशाहीचं सामर्थ्य टिकवण्याची जी भूमिका आहे किंवा विचारांचं सामर्थ्य आहे ते जर आलं तरच खऱ्या अर्थाने आपण या लोकशाहीला टिकून ठेवण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील, येणाऱ्या पिढ्यांमध्ये देखील तितकी सक्षमता आपण त्यामध्ये निर्माण करू शकतो. या लोकशाहीचे जे 4 स्तंभ मानले जातात त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 स्तंभावर आधारलेली, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये समता म्हणजे काय, तर मानवनिर्मित भेदाभेद नष्ट करणारी प्रत्येक जे काही संस्कृती आहे तिचं समर्थन त्या ठिकाणी समतेच्या तत्वावर केलं जातं. आणि या सर्व तत्वांचा पुरस्कार करत या लोकशाहीचं जतन आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडून आणायचंय. पहा, आपण भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये मतदारांची जी भूमिका आहे, मतदान याला अनन्यसाधारण, मतदार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा कणा समजला जातो. एक सुज्ञ मतदार हा लोकशाहीच्या जडणघडणीतील महत्वाचा भाग समजला जातो आणि त्यामुळे मतदारांनी कुठल्याही उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे आणि हे आपलं देखील एक आद्य कर्तव्य आहे. पहा, मतदारांसाठी जी प्रतिज्ञा आपण 25 जानेवारी या दिवशी घेतलेली होती तीही तेच सांगते की आम्ही भारताचे लोक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचं जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचं पावित्र्य राखू. त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान या प्रक्रियेमध्ये आम्ही पारदर्शीपणे सहभागी होऊ. या निमित्ताने मतदान हा अधिकार सर्वांचा आणि देश घडविण्याचा मताधिकारात मांडण्याचा आहे. त्याचबरोबर भारतीय निवडणूक आयोगाची जी स्थापना केलेली आहे 25 जानेवारी 1950 या दिवशी ती स्थापना झालेली आहे आणि म्हणून देशभरात 2011 पासून 25 जानेवारीला दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा केला जातो. पहा, जाता जाता मतदारासाठी त्या ठिकाणी मतदारांना प्रेरित करण्यासाठी एक छोटीशी कविता मी त्या ठिकाणी सादर करते. पहा, इस चुनाव में दीजिए मत का दान, इस चुनाव मेरा देश बनेगा, मेरा हिंदुस्तान बनेगा, यह करने से मतदान, इस चुनाव में दीजिए अपने मत का दान, ये लोकतंत्र का उत्सव है, इससे खुशी खुशी है मना, यदि कोई क्योंकि अपना मत ही तो है अपना स्वाभिमान, इस चुनाव में दीजिए अपने मत का दान. थँक्यू सर. या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याचा हा उत्सव आहे आणि मतदार राजा जागा हो तरच लोकशाही प्रभावी होईल आणि म्हणून हा राष्ट्रीय
मतदारांना जनजागृती हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. मी मॅडमला या ठिकाणी आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्राध्यापक PR तांबे सर यांचा परिचय प्राध्यापक सर त्यांना प्राध्यापक नमस्कार. नमस्कार. आजच्या लोकशाहीचा उत्सव या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक प्रमोद राजेंद्र तांबे, प्रेमराज सारडा कॉलेज, अहमदनगर, राज्यशास्त्र विभाग सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी संयोजकांनी माझ्यावरती दिली. त्यानुसार मी सरांचा आपल्याला या ठिकाणी परिचय करून देतो. प्राध्यापक प्रमोद राजेंद्र तांबे सरांचं शिक्षण MA, नेट, सेट आणि PhD. त्याचबरोबर सरांनी राज्यशास्त्र विभागामध्ये SP कॉलेज पुणे या ठिकाणी 2015 ते 2016 या कालावधीमध्ये अध्यापनाचं कार्य केलं. तसंच 2017 पासून प्रेमराज सारडा कॉलेज महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर अँड असोसिएट कोऑर्डिनेटर PG डिपार्टमेंट यामध्ये सर अध्यापनाचं कार्य या ठिकाणी करतात. सरांचा अध्यापनाचा अनुभव खूप मोठा या ठिकाणी आहे. सरांनी आपलं PhDचं संशोधन शरद पवार यांच्या कृषी धोरणाचा चिकित्सात्मक अभ्यास या विषयावरती आपलं PhD संशोधन कार्य 2021 मध्ये पूर्ण केलं. याचबरोबर सरांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मधून सरांनी जर्नलिझम नाशिक या ठिकाणून अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण केला. याचबरोबर सरांनी राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प तसेच कर्मवीर भाऊराव पाटील कमवा शिका योजनेचे कामही या ठिकाणी उत्तमरित्या या ठिकाणी सांभाळलेलं आहे. याचबरोबर सरांनी अनेक कार्यक्रमामध्ये आणि कार्यशाळांमध्ये या ठिकाणी सरांचा सहभाग, तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आकाशवाणी नगर रेडिओ केंद्र या ठिकाणी सरांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी FYBA आणि MA च्या CBSE पॅटर्नच्या नवीन अभ्यासक्रमाचा काम सुद्धा सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. याचबरोबर सरांनी परिवर्तनाचा वाटसरू आयोजित संशोधन कार्यशाळा अहमदनगर येथे सहभागी 2 दिवसीय वर्कशॉप ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी अँड पब्लिकेशन इथिक ऑर्गनाइज्ड बाय डॉक्टर BR आंबेडकर सेंट्रल लायब्ररी JNU नवी दिल्ली 2020 यामध्ये सरांचा सहभाग. तसेच या ठिकाणी बेसिक ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी ऑर्गनाइज्ड बाय वेस्टर्न रिजनल सेंटर इंडिया काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च मुंबई 2020 मध्ये सरांचा सहभाग. याचबरोबर सरांनी 19व्या व 20व्या शतकातील महाराष्ट्रातील राजकीय विचार, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रातील संशोधन पद्धती यासारख्या विविध संशोधन कार्यशाळेमध्ये या ठिकाणी सरांनी या ठिकाणी सहभाग घेतला. तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरती अनेक या ठिकाणी संशोधन सरांनी सादर केले व या ठिकाणी सहभाग या ठिकाणी सरांनी घेतला. याचबरोबर सरांनी हे आपलं कार्य करत असताना सरांनी या ठिकाणी भारतीय संविधानाचा परिचय FYBAचं प्रथम सत्राचं या ठिकाणी पुस्तक व द्वितीय सत्राचं पुस्तक सरांनी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी SYBAचं या ठिकाणी 3रं सेमिस्टर आणि 4थ्या सेमिस्टरचं या ठिकाणी राज्यशास्त्राचा परिचय याही पुस्तकाचं सरांनी लेखन केलेलं आहे. याचबरोबर सरांचं पाश्चिमात्य राजकीय विचार या पुस्तकाचंही लेखन सरांनी या ठिकाणी केलं आहे. तसं पाहिलं तर सरांचा या ठिकाणी परिचय खूप मोठा आहे, परंतु मी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्याला जी वेळ दिली या वेळेनुसार या ठिकाणी अल्पसा सरांचा परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून दिला. संयोजकांनी मला परिचय करून देण्याची जी संधी या ठिकाणी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी संयोजकांना धन्यवाद देतो आणि माझा परिचय या ठिकाणी मी थांबवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे आजचे जे व्याख्याते आहेत त्यांचा परिचय ऐकल्यानंतर फार मोठा अनुभव त्यांच्या कामापाठीमागे आहे
आणि या विषयामधले ते तज्ञ आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केलेले आहे. मी सरांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं व्याख्यान सुरू करावं. प्राध्यापक PR तांबे. सर्वांना नमस्कार. मी प्रमोद राजेंद्र तांबे. माझा आवाज येतोय सर? आणि स्क्रीन दिसते का? हो 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 सर, येते. ओके ओके ओके. परिचयाचीच मला भीती वाटायला लागली होती की 50 पासून आपण 75 व्ह्युअर्स पर्यंत पोहोचलोय आणि आता तिथनं पुढे आपण 100 पर्यंत जाईपर्यंत माझा परिचय लांब होता का काय, याची जरा थोडीशी वेळेच्या अभावी आणि वेळेच्या सगळ्या अनुषंगाने मला थोडीशी भीती वाटत होती. बरेचसे वक्त्यांचे परिचय हे त्यांच्या वक्तृत्वावरती परिणाम घडवून आणत असतात, कारण की वेळेची जी मर्यादा आहे ती वेळेची मर्यादा त्याच्यामध्ये पाळणं आवश्यक असतं. आजच्या व्याख्यानाला आपण डायरेक्ट सुरुवात करूयात. सर्वप्रथम नंतर आयोजकांचं जे काय आभार आहे माझ्या वतीने मानायचे राहून जातील, त्यामुळं सर्व आयोजक वर्गाचा मी आभार मानतो या सगळ्या गोष्टींमध्ये. विशेषतः आमच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख असतील, पूनम मॅडम असतील, घुले सर असतील, त्याचबरोबर अ, आपल्या सर्व जो स्टाफ आहे यांच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो, कारण की बोलण्याच्या ओघात आणि शेवटी कन्क्लुडिंगच्या गडबडीमध्ये कदाचित ते राहून जातील. आपल्या विषयाला आपण सुरुवात करूयात. भारतीय संविधान आणि आजची लोकशाही असा विषय मला संयोजकांनी दिला होता. साधारणतः संविधानाची आवश्यकताच काय? हा प्रश्न सगळ्यांदा पहिल्यांदा आपल्या प्रथम पडला पाहिजेल ॲक्चुअली, आणि तो पडत नाही आणि आपण संविधान, भारतीय संविधान आणि त्यातही एखाद्या व्यक्तिसंस्था आणि संस्थांच्या आसपास घुटमळत बसलेलो असतो. परंतु संविधानाची एकूणच आवश्यकता कशासाठी आहे? तर संविधान लिखित स्वरूपात उपलब्ध आहे आणि देशातील सर्व नागरिक हे एकरूपाने मान्य करतात. भारतीय संविधानाबद्दलच आपण आता ह्याच्यामध्ये बोलतोय. तर संविधानात देशातील सर्वोच्च कायदा आहे. तो नागरिकांमधील आपापसातील संबंध निर्माण करतात आणि नागरिक आणि राज्यसंस्था याच्यामध्ये देखील तो संबंध निर्माण करत असतो. 4 मुद्द्यांमध्ये मी ती आवश्यकता सादर केलेली आहे इथं. तर पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये की एकत्रित राहणाऱ्या लोकांमध्ये विश्वास व सहकार्याची भावना निर्माण करणे व वाढीस लावणे. म्हणजे संविधान जे आहे ते आपापसामध्ये एक विश्वास निर्माण करतो, एक सहकार्याची भावना निर्माण करतं आणि ती एक त्याच्याच माध्यमातून ती वाढीस पण लावत असतं. दुसरी आवश्यकता काय आपण त्याच्यामध्ये मान्य केली पाहिजे किंवा करतोय त्याच्यामध्ये, तर सरकारची निर्मिती कशाप्रकारे होते आणि निर्णय घेण्याचा अधिकार कशाप्रकारे आणि कोण आणि कोणाला असतो. तर सरकारची निर्मिती कशी होते हे संविधान आपल्याला सांगत असतं, किंवा संविधानाची आवश्यकता याच्यासाठी आहे की सरकार कोणी निर्माण करायचं, निर्णय कोणी घ्यायचा आणि हे सगळे अधिकार जे ते कोणाकोणाला दिले गेलेले पाहिजे. ही गोष्ट संविधान आपल्याला सांगत असतं त्याच्यामध्ये. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो सरकारच्या अधिकारांची मर्यादा स्पष्ट करते व नागरिकांचे अधिकार सांगते. तर संविधान काय करतंय, तर सरकारच्या मर्यादा, सरकारचे फक्त अधिकारच नाही तर सरकारच्या मर्यादा देखील काय करतं, संविधान स्पष्ट करताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. त्याचबरोबर नागरिकांचे अधिकार सांगण्याचं कार्य देखील काय करतं, संविधान करत असतं. त्यामुळं संविधानाची जी आवश्यकता आहे त्यातला हा तिसरा मुद्दा आपल्याला पाहता येतो. चौथा मुद्दा जो आहे त्याच्यामधला तो चांगल्या समाज निर्मितीसाठी जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करतं. एकूणच संविधान कशाला पाहिजे? एकूणच ह्या सगळ्या ज्या गोष्टी टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत सगळ्या गोष्टींच्या, समाज जीवन आणि रन होण्यासंदर्भातली राज्यसंस्था रन होताना या सगळ्या गोष्टी कशासाठी पाहिजे? तर चांगल्या समाज निर्मितीसाठी पाहिजे आणि जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. आणि हे पूर्णत्व कशातनं होतं? तर संविधानातनं निर्माण होणारी जी काही कार्यपालिका असेल, न्यायपालिका असेल, कार्यकारी मंडळ असेल, तर यांच्या माध्यमातून निर्माण होणारी धोरणं, त्यांच्या अंमलबजावण्या आणि एकूणच चांगला समाज निर्माण व्हावा, लोकांच्या आकांक्षा त्याच्यामधनं व्यक्त व्हाव्यात, यासाठी संविधानाची आवश्यकता आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येते, पाहता येते. ज्या देशामध्ये संविधान आहे, त्या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था असावी अशी आवश्यकता नाही. परंतु जेथे लोकशाही व्यवस्था आहे, तेथे संविधानाची आवश्यकता आहे. म्हणजे जिथं-जिथं आपण म्हणू की ज्या देशांमध्ये संविधान आहे तिथं लोकशाही व्यवस्था आहे, असं काही सांगता येत नाही. कारण की एकाधिकारशाही असणारी लोकं संविधानानुसार राज्य चालवतात. परंतु तिथं लोकशाही व्यवस्था असतेच अशातला भाग नाही. परंतु जिथं लोकशाही व्यवस्था आहे, तिथं संविधानाची आवश्यकता असतेच असते. म्हणजे जर तुम्हाला खरंच लोकशाही पद्धतीनं राज्य चालवायचं असेल, तर संविधान हे आवश्यकच आहे. हे आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं, पाहता येतं. ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षानंतर संयुक्त राज्य अमेरिका, ज्याला आपण कॉमनली अमेरिका असं म्हणतो,
संयुक्त राज्य अमेरिकेने संविधानाची निर्मिती केली. त्याचा कालखंड जो होता, तो लढाईचा जो होता त्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा, तो 1776 ते 1786 असलेला आपल्याला पाहता येतो. थॉमस जेफरसन फर्स्ट प्रेसिडेंट आणि त्याच्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला त्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहता येतात. आणि त्यालाच लागून असणारी जी आहे, आपण पुढचं वाक्य जे आहे त्याच्यामधलं, की फ्रान्सच्या लोकांनी फ्रेंच क्रांतीनंतर इसवी सन 1789 लोकशाही संविधानाला मान्यता दिली आणि त्यानंतर असा प्रघात पडला, की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लिखित संविधान असावे. म्हणजे लिखित संविधानाचा इतिहास आपल्याला फक्त 400 वर्षापेक्षा जास्त जुना नाहीये. परंतु आता आमच्या राज्यशास्त्राच्या भाषेत सांगायला गेलं, तर आम्ही शिकवतो मुलांना, की अरिस्टॉटलने 158 संविधानांचा अभ्यास केला होता. याचा अर्थ काहीतरी ते लिखित होतं. परंतु मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लिखित संविधान असावं, या संदर्भाचा विचार मांडताना पहिल्यांदा जे 2 गोष्टी पहिल्यांदा प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. त्यातली म्हणजे पहिली म्हणजे अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध आणि अमेरिकेचं संविधान. आणि त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे फ्रेंच क्रांती आणि फ्रेंच रिव्होल्यूशन नंतरचं त्याच्यानंतर आलेलं त्यांचं संविधान. ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर देशाच्या राष्ट्रीय लढ्यानंतर सन 1947 मध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताचं स्वातंत्र्य आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण पाहतोय जरा. स्वतःचे संविधान नसल्याने संविधान सभेच्या माध्यमातून 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर भारताचे संविधान दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकृत आणि 26 जानेवारी 1949 पासून लागू. ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. एकूणच भारताचा जो स्वातंत्र्य लढा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहता येतं, की आधी पहिला लढा जो तो होता, ते काही छोटेसे छोटे-मोठे अधिकार, हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत, याच्यासाठी तो होता. त्याच्यानंतर किमान एक स्वायत्त दर्जाचं राज्य मिळावं, याच्यासाठी तो 26 जानेवारी 1930 पर्यंत तो लढा पाडता येतो. परंतु काँग्रेस असेल आणि क्रांतिकारी विचारवंतांच्या ह्याच्यामधनं गोष्टी पुढे आल्या, की नाही, आता आम्हाला अख्खं संपूर्ण स्वातंत्र्य आमचं हवंय आणि 30 ती तारीख म्हणजे 26 जानेवारी 1930 जो काँग्रेसनं ठराव केला आणि त्या ठरावातनं पुढे असं झालं, की नाही, आता भारताला कंप्लीट स्वातंत्र्य पाहिजे. म्हणूनच 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान लागू केलेलं पाहता येतं. ती एक डेट 26 जानेवारी 1930 ची पुढे आपल्याला 26 जानेवारी 1950 पासून घेतलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. त्याचं कारण ते, की 26 जानेवारी घ्यायचं कारण काय बाबा, की एवढं मुहूर्त का काढत बसलो? तर स्वातंत्र्याचा पहिला ठराव जो आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा पहिला ठराव काँग्रेसने 26 जानेवारी 30 ला केलेला आपल्याला लाहोरला पाहता येतो. भारताच्या संविधानाचे प्रस्तावामध्येच प्रस्तावना हा शब्द पाहिजे. भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे, त्याच्यामध्येच भारताचे राज्य कसं असावं हे पहिल्या लाईनमध्येच क्लिअर कट सांगितलेलं आहे. जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचे जे प्रिअम्बल आहे, प्रस्तावना आहे, प्रास्ताविका आहे, उद्देशिका आहे, हे सगळे एकाच ह्याच्यासाठी वापरले गेलेले शब्द आहेत सगळे. तर हे कसं असावं राज्य? तर ते सार्वभौम असावं, समाजवादी असावं, धर्मनिरपेक्ष असावं, लोकशाही असावं आणि गणराज्य असेल. म्हणजे भारताचं राज्य कसं असेल, तर ते सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष असेल, लोकशाही असेल आणि गणराज्य असेल. अशा आता यातलं धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हा शब्द नंतर इन्क्लूड जरी केला असला, तरी मुळातलं जे भारतीय संविधान आहे, त्याच्यामध्ये सार्वभौमत्व, लोकशाही आणि गणराज्य. म्हणजे सार्वभौमत्व म्हणजे काय म्हणूयात आपण, तर बाहेरच्या कोणत्याही घटकाचा आपल्यावरती तो इन्फ्लुअन्स नसेल. आपल्यावरती तो घटक कुठल्याही प्रकारे इन्फ्लुअन्स पाडू शकणार नाही. तर आमचं सार्वभौमत्व, आमचं जे आम्ही आमचं राज्य करू, ह्या पद्धतीचा तो एक भाग आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. आणि जो समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष ज्याच्यावरती आता आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये फार मोठी चर्चा चालू आहे, की नेहरू स्टेट कसं गरजेचं आहे बाबा. त्याच्यामध्ये आपल्याला गांधींचा अभ्यास का पाहायला जातोय त्याच्यामध्ये. आणि एकूणच राज्यातली, देशभरातली धर्मासंदर्भाची असणाऱ्या कन्सेप्ट ज्या असतील त्याच्याबद्दलचा जो उहापोह आता देशाच्या राजकारणामध्ये असलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. आणि लोकशाही हे एक मूलभूत तत्वच म्हणून संविधानात आपल्याला पाहता येतं. म्हणजे लोकशाही डेमोक्रॅटिक व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्या भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आहेत. साधन सुचितेचं तत्व इम्प्लिमेंट करताना गांधीजींचं म्हणणं हेच होतं, की आपलं जे ध्येय स्वातंत्र्य मिळवायचं आहे, तर हे मिळवायचं जे स्वातंत्र्य आहे, मधला जो पट्टा आहे, मधला जो साधन सुचिता आहे, तर ती सत्याच्या मार्गाची असावी, अहिंसेच्या मार्गाची असावी, तरच ते लाँग टाईम टिकेल. असं साधन सुचितेचं तत्व गांधीजींनी मांडताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. आणि मुळात लोकशाहीची बीजं जी आहेत, ती आपल्या स्वातंत्र्य लढ्यातनं भारताला मिळालेली पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. लोकशाहीच्या टर्ममध्ये काय पाहूया आपण, थेरॉटिकल बाब थोडीशी पाहायला गेलो, तर लोकशाहीचा अर्थ काय म्हणूयात आपण, तर लोकशाही हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला जातो, याकडे लक्ष द्यावे लागतं. इंग्रजीत डेमोक्रसी या शब्दाचे मराठीत लोकशाही असे भाषांतर केले जाते. इंग्रजीतील डेमोक्रसी हा मूळ शब्द डेमॉस आणि क्रॅटॉस या शब्दांपासून तयार झाला. डेमॉस
म्हणजे लोक आणि क्रॅटॉस म्हणजे सत्ता. होय. याचा अर्थ लोकांची सत्ता म्हणजेच लोकसत्ता किंवा लोकशाही. दुसऱ्या अर्थानं आपण असं म्हणूयात, की बहुसंख्य लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही असा पण त्याचा अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतो, पाहता येतो. त्याच्या ज्या व्याख्या आहेत, 2 व्याख्या आपण पाहणार आहोत. अब्राहम लिंकन आणि जॉन ब्राईस यांची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये, आपण ती त्याच्यामध्ये पाहूयात. लॉर्ड ब्राईस यांची. सॉरी. सोपी व्याख्या जगासाठी मी तर म्हणतो अब्राहम लिंकनांनी ही जगासाठी आणि स्पेशली थर्ड वर्ल्ड जे आहे, ते तिसरं जग जे आहे, त्यांच्यासाठी केलेली व्याख्या आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येते, की लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. विद्यार्थ्यांना लिहायला पण सगळ्यात सोपी व्याख्या ही पाहता येते आपल्याला अब्राहम लिंकन यांनी आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये ते आपल्याला पाहता येते. लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. तसंच लॉर्ड ब्राईस काय म्हणतात, तर लोकशाही म्हणजे शासन पद्धतीचा असा प्रकार, की ज्यामध्ये राज्यावर राज्य करण्याची कायदेशीर सत्ता समाजातील वर्गांपैकी एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती नसते, तर समाजातील सर्व लोकांमध्ये ती असते. म्हणजे हे रिमार्केबल आहे, की पुढे आपण पाहणार आहोत, की लोकसंख्या मतदान जो आहे, मतदानाचा अधिकार कोणाकोणाला होता, कसा-कसा होता. परंतु ब्राईस इथं तसं म्हणत नाही. तर ब्राईस यांचं म्हणणं काय आहे, तर सत्ता जी आहे, कायदेशीर सत्ता जी आहे, राज्य करण्याची कायदेशीर सत्ता समाजातील वर्गापैकी एखाद्या विशिष्ट वर्गाच्या हाती ठिकाणी नसते, तर समाजातील सर्व लोकांमध्ये असते. ही गोष्ट महत्त्वाची मांडताना आपल्याला ब्राईस इथं म्हणतायत, की विशिष्ट लोकांच्या हातात न राहता ती सर्वांमध्ये असली पाहिजे, तरच ती लोकशाही असेल. अशा पद्धतीचं लॉर्ड ब्राईस यांचं मत आपल्याला काय करता येतं, पाहता येतं. दुसऱ्या बाजूला लोकशाही राज्यव्यवस्थेची कल्पना फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हे आपल्याला पाहायचं की इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये पण आणि वेस्टर्न कॉन्टेक्स्टमध्ये पण आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत. म्हणजे भारतीय इंडिजिनिसमध्ये पण ते येतं आणि वेस्टर्न जी फिलॉसॉफी आहे मुळात ती ग्रीक मधनं आलेली आपल्याला पाहता येते. लोकशाही संकल्पना पाश्चात्य राजकीय विचारवंत प्राचीन काळापासून उपयोग सॉरी उपयोगात आणत आहेत. म्हणजे लोकशाही जी संकल्पना म्हणून आहे, जसं आमच्या पॉलिटिकल सायन्समध्ये आम्ही म्हणतो, की ती एक पॉलिटिकल कन्सेप्ट आहे, एक थिअरी आहे. त्याचा अभ्यास आम्ही थिअरी म्हणून करत असतो. तर पाश्चात्य दृष्टिकोनातनं लोकशाही जी संकल्पना आहे, ती प्राचीन काळापासून उपयोगात आणतात लोकशाही जी संकल्पना. तर ही लोकशाही संकल्पनेचा खरा विकास गेल्या 2-3 शतकातच झालेला. जसं मगाशी आपण पाहिलं, की यूएसच्या आणि फ्रेंच या 2 रिव्होल्यूशन नंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाची उलाढाली आपल्याला झालेला आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतं. प्राचीन काळात ग्रीक, रोमन व भारतात गणराज्य होते. भारतात 16 महाजनपदांपैकी काही महाजनपदे गणराज्य पद्धती असल्याचा उल्लेख आहे. पहिल्यांदा गणराज्य म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. गणराज्य म्हणजे देशाचा शासनाचा प्रमुख हा लोकांमधनं निवडलेला असणे. आता ग्रीक याच्यामध्ये कॉन्टेक्स्टमध्ये पाहता येतं, की सिटी स्टेट नावाचा प्रकार आहे. म्हणजे राष्ट्रराज्य जे आहेत, सिटी स्टेट, नगरराज्य, राष्ट्रराज्य नाही, नगरराज्य. तर अहमदनगर या शहराचा कारभार जो आहे, अहमदनगरमधल्या मोजक्या लोकांनीच पाहायचा आणि तो डायरेक्ट डेमोक्रसीच्या स्वरूपातनं तो व्हायचा. डायरेक्ट डेमोक्रसी हा कन्सेप्ट आपण पुढे पाहणार आहोत, की कशा पद्धतीने. त्याच पद्धतीनं भारतामधली जी 16 गणराज्य, महाजनपदं होती, इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या आसपास ते आपल्याला पाहता येतात. बुद्ध आणि महावीरांच्या कालखंडाच्या कालावधीमध्ये ते आपल्याला पाहता येतात. महाजनपद म्हणजे काय? तर राज्य, छोटी-छोटी राज्य जी होती, तर चक्क त्याच्यातली काही राज्य जी आपल्याला काय पाहता येतात, गणराज्य पद्धतीची असलेली राज्य आपल्याला म्हणजे भारताच्या मध्ये सुद्धा अशी उदाहरणं आहेत, की लोकांमधनंच राज्याचा प्रमुख निवडला गेलेला आहे आणि त्या पद्धतीतनं आपल्याला काय पाहता येतात, की ती गणराज्य रन होत होती, ॲक्टिव्ह होती, असं आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. ग्रीक नगरराज्यांमध्ये लोकशाहीचा स्थायी व तत्वज्ञ पद्धतीने विचार केला. म्हणजे लोकशाही जी आहे, आजही ती रुजलेली पाहता येते. लोकशाहीचं जो उदो-उदो आहे जगभरामध्ये, आजही जगभरातली जवळ-जवळ 80% राष्ट्र ही लोकशाहीचं अनुसरण करताना आपल्याला पाहतात आणि उरलेली 20% त्याचा बोजबारा म्हणजे बोजवारा उडवतात. परंतु आम्ही कसे लोकशाही आहोत, आम्ही कसे लोकशाही देश आहोत, अशा पद्धतीचा विचार मांडण्याचा पण ते तिथले शासक मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत असतात. भारतामध्ये स्वायत्त टोळ्या होत्या. भारतात आधुनिक पद्धतीची नसली तरी मर्यादित राजसत्ता अस्तित्वात होती. राजधर्माचे पालन न करणाऱ्या राजाला, प्रजेचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरलेल्या राजाला पदावरून कमी करण्याचा हक्क नागरिकांना होता. तर ह्याच्या पुढे जाऊन कौटिल्य आणि शांतीपर्व असं सांगतं, की जर प्रजेचं कल्याण करणारा राजा नसेल, तर ज्या पद्धतीनं पिसळलेल्या कुत्र्याला मारलं जातं, तशा पद्धतीनं राजाला मारलं. म्हणजे आपल्याकडनं आपण पाहतो, की शांतीपर्व असेल, धर्मशास्त्र असेल, बुद्धिस्ट ट्रॅडिशन्स असतील, अर्थशास्त्र ट्रॅडिशन्स असेल, तर याच्यामध्ये
प्राचीन राजकीय भारतीय विचार जो आहे, तो त्याच्यामध्ये बिंबलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. राजा थ्रू प्रजेचं हित कसं साधलं गेलं पाहिजे, याच्यावरतीच हे सगळे विचार असलेले पाहता येतात. धर्म नावाची जी संकल्पना आहे, धर्म म्हणजे काय? तर अन्याय नाही झाला पाहिजे. न्याय झाला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतात, पाहता येतात. आणि नायडोळे ह्याच्या पुढे जाऊन म्हणतात, की पाश्चिमात्य लोकांची जस्टिस संकल्पना आणि भारतीयांची न्याय्य संकल्पना. तर न्याय्य संकल्पना जस्टिसच्या 1000 पट मोठी आहे. तर त्याच्यावरचा अभ्यास कसा झाला पाहिजे? या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतात, पाहता येतात. सिलेबसमध्ये आत्ता गेल्या 8-10 वर्षामध्ये भारतीय कॉन्टेक्स्ट डोकावताना पाहता येतो. अगदी नेटचा सिलेबस असेल किंवा यूपीएससीचा सिलेबस असेल. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच धर्मशास्त्र असेल, शांतीपर्व असेल, बुद्धिस्ट ट्रॅडिशन असतील. त्याच्यानंतर अर्थशास्त्रीय ट्रॅडिशन. अर्थशास्त्र फक्त चाणक्याचं असं म्हटलं जात नाहीये. तर राज्यशास्त्रामध्ये आम्ही शिकवताना आम्हाला ते ट्रॅडिशन म्हणून शिकवावी लागते. 400-500 वर्षाचं एक व्यक्ती तर करू शकत नाही 400, 400, 500, 500. तर त्या ट्रॅडिशनमध्ये पडणारं जे कॉन्ट्रिब्युशन आहे, ते आम्हाला मोजमाप करून विद्यार्थ्यांना पुढं शिकवावं लागतं. त्याच्यामुळे त्या ट्रॅडिशन्स या संकल्पनेतनं यूपीएससीनेच हा शब्द ट्रॅडिशन्स हा वापरलेला आपल्याला पाहता येतो. तर अशा राजाला परत बसवण्याची पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे भारतात हे असं होतं, की तुम्हाला राजाला पदावरनं पण काढता येत होतं आणि पदावरती पुन्हा बसवता पण येतं. म्हणजे याचा अर्थ लोकांच्या हाती असणारी जी सत्ता आहे, लोकशाही जी आहे, तिचं थेअरायझेशन जे आहे, थिअरेटिकल जी बाब आहे, ते भारतातनं असंही कमी पडत होती. परंतु त्याचं थेअरायझेशन करण्याचं काम मोठं आत्ता सुरू असलेलं पाहता येतं. राजीव भार्गवांचं जे आहे, ते पुढे मी कॉन्टेक्स्टमध्ये घेतलेलं आहे त्यांनी. सार्वभौमत्व लोकांच्या हाती असणे हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाही जुनी पद्धती असली तरी आधुनिक काळात ती अधिक मान्य आहे. की आपण आता कसल्या परिस्थितीत ते मान्यच करतोय, की कशा पद्धतीनं लोकशाही नसणाऱ्या राज्यांचा पण जीव कसा चाललेला असतो, की आम्ही कशी लोकशाही आहोत, आम्ही कशी लोकशाही आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये ते आपल्याला करत असताना आपल्याला पाहता येतो. जगातील राष्ट्रांनी लोकशाहीचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केलेला आहे. लोकशाही हा शासन नावाचा एक प्रकार तर आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तो एक महत्त्वपूर्ण राजकीय सिद्धांत किंवा राजकीय संकल्पना. आता हे आम्ही पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून जरी घेत असलो, तरी एकूणच सगळ्या सोशल सायन्स असतील किंवा एकूणच जे माध्यम आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तर लोकशाही नावाचा एक प्रकार जो आपण ज्याला म्हणतो, तो एक राजकीय सिद्धांत किंवा राजकीय संकल्पना. जसं मी पहिल्यापासून सांगतोय, की आमच्या पॉलिटिकल सायन्समध्ये ती एक सिद्धांत, संकल्पना या दृष्टिकोनातून काय केलं जातं, शिकवलं जातं. लोकशाहीच्या सिद्धांताच्या मुळाशी लोकशक्तीची पॉप्युलर पॉवर जी आहे ती संकल्पना आहे. म्हणजे लोकशक्ती, लोकांची ताकद, लोकांचे अधिकार याच्याशिवाय लोकशाहीचा सिद्धांत काय होऊ शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही. सर्वंकषवादी राज्यात निर्णय लोकांवर थोपवले जातात. त्यासाठी लोकसंमती आवश्यक मानली जात नाही. पण लोकशाहीमध्ये सत्ताधारी हे जनतेला उत्तरदायी असतात. लोकशाहीत लोकसंमतीमुळे शासनाला अधिमान्यता प्राप्त होते. अधिमान्यता हा एकत्र शब्द पाहिजे ॲक्चुअली त्याच्यामध्ये. म्हणजे काय सर्वंकषतावादी म्हणजे काय? हुकुमशाही राज्य जे आहेत त्याच्यामधले सर्व निर्णय हे लोकांवरती थोपवले जातात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीची लोकांची संमती घेतली जात नाही. त्याचबरोबर तिथले जे सत्ताधारी आहेत ते कुठल्या पद्धतीनं लोकांना उत्तरदायी नाहीये. लोकांप्रती उत्तरदायी आहेत. हां, तुम्ही उपाशी मारताय का मारा. याच्याशी काही घेणं-देणं नाहीये. या पद्धतीने आपल्याला पाहता येतं. फ्रेंच रिव्होल्यूशन बेस्ट तर बेस्ट उदाहरण त्याच्यामध्ये पाहता येतं. आम्हाला भूक लागली, आम्हाला खायला अन्न नाहीये. राणीचं म्हणणं काही नाही, ब्रेड खा. भाकर नाही, ब्रेड खा. अशा पद्धतीने ते पाहता येतं. राजाला सोळ्यावरती चढवलं. अख्खं घरदार सोळ्यावरती चढवलं लोकांनी. त्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहता येतात. जर तुम्ही उत्तरदायी नसाल, तर हा प्रॉब्लेम त्याच्यामधनं उभा राहतो. त्याचबरोबर लोकशाहीत अ, मध्ये काय पाहतोय आपण, तर सत्ताधारी हे जनतेला उत्तरदायी आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतात. अन्यथा तुम्हाला पदावरून खाली व्हावं लागतं किंवा लोकं तुम्हाला खाली घेत असतात. लोकशाहीत संमतीमुळे शासनाला अधिमान्यता प्राप्त होते. लोकांची जर संमती नसेल, लेजिटिमाइटच होत नाहीये ते. आधी मान्यच करता येत नाही. मान्यच कसं द्यायची ना त्याला? कायदेशीर मान्यता निर्माण कशी होणार? लोकांची मान्यता नसेल तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची असलेली आपल्याला काय करता येते? पाहता येते. जो मगाशी मी कोट केलं जे राजीव भार्गवांचं राजीव भार्गव आणि अशोक आचार्यांचा राजकीय सिद्धांत हे जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एकूणच लोकशाहीबद्दलचा एक पॅरा मी असा इथं घेतलेला आहे तो. काय म्हणतात ते आपण पाहूयात, की लोकशाहीमध्ये राजकीय समतेवर आधारित शासन प्रस्थापित होते. तसेच असे गृहीत मानले जाते, की सर्व लोकांमध्ये सामूहिक निर्णय करण्याची क्षमता आहे. म्हणजे राजकीय समतेवरती आधारित शासन प्रस्थापित झालं पाहिजे. फक्त काहीच लोकांनी उठायचं आणि राज्य चालवायचं असं चालणार नाही. तर लोकशाहीमध्ये सामूहिक निर्णय करण्याची एक क्षमता असते.
कोणत्याही एका व्यक्तीचे मत व हित हे दुसऱ्या व्यक्तीच्या मत किंवा हितापेक्षा मोठे मानले जात नाही. हे महत्वाचं आहे. लोकशाहीचं वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वांच्या हिताला समसमान असणारं महत्व. लोकशाहीत प्रौढ मताधिकार सर्वांना देण्यात येतो, पण हा अधिकार सहजासहजी मिळालेला नाही. हे लक्षात घ्या, की काय-काय गोष्टी त्याच्यामधून झालेल्या आहेत. त्यासाठी अनेक संघर्ष इतिहासात घडले. युरोप व मताधिकार जो आहे तो मालमत्ताधारक गोऱ्या लोकांपुरताच मर्यादित होता. म्हणजे तुमच्याकडे काही संपत्ती असेल, 200 एकर जमीन आहे, तरच तुम्हाला मताचा अधिकार. आणि तुम्ही गोरे पाहिजे. तुम्ही काळे असलेले चालणार नाही, तुम्ही स्त्रिया असलेले चालणार नाही, तुम्ही ऑदर कोणी असलेले चालणार नाही. तुम्ही गोरे असले पाहिजे आणि किमान अमुक-तमुक इतकी जमीन तुमच्याकडे पाहिजे. तरच तुम्हाला मतदानाचा अधिकार होता. काळाच्या ओघात पुढे-पुढे काय झालं तर सुशिक्षित नोकरदार. शिकलाय का बाबा? तरच नोकर. भारतात पण हे होतं. असं नाही की भारतात हे नव्हतं. भारताच्या जे काही काउन्सिल्स होत्या स्वातंत्र्यपूर्वीच्या, त्याच्यामध्ये पण हे होतं. जमीनदारांना अधिकार, पदवीधारकांना अधिकार, जो जे मोठे-मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये ते पाहता येतात. त्यांनाच तो अधिकार असलेला त्याच्यामध्ये पाहता येतो. म्हणजे काळाच्या ओघात सुशिक्षित नोकरदार वर्ग जो आहे, नोकरदार गोरे जे आहेत, त्या लोकांना पण मताधिकार मिळाला. कृष्णवर्णीय लोकांना 65 पर्यंत कृष्णवर्णीय लोकांना अधिकार नव्हता. अमेरिका, गोडवेगाते 400 वर्ष झालं गोडवेगाते लोकशाहीची. परंतु त्यांचाच एक मोठा घटक असणाऱ्या कृष्णवर्णीय जी कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीला मतदानाचा अधिकारच नव्हता. आणि सगळ्यात शेवटी स्त्रियांना मताचा अधिकार प्राप्त झालेला आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतो, पाहता येतो. आता ह्या गोष्टी सहज तुम्ही भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघा, 26 जानेवारी 1950. काय आहे? वन स्ट्रोक. वयाची 21 वर्ष पूर्ण झाली, तुम्हाला मताचा अधिकार. 21/18 हे 2008 1988 साली झालंय. राजीव गांधींच्या कालखंडात झालेलं आहे ते 18 वर्षाचा मताचा अधिकार. परंतु तुमचं 21 कंप्लीट झालं, की तुम्हाला लगेच तिथं मताचा अधिकार असलेला भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहता येतो. तुम्ही कोण आहात याच्याशी देणं-देणं नाहीये. तुम्ही भारतीय आहात का? वयाची 21 वर्ष पूर्ण केली का? म्हणजे प्रौढ मताधिकार. तो तुम्हाला लगेच बहाल झालेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, काळे आहात, गोरे आहात, उत्तर प्रदेशचे आहात का उत्तराखंडच्या आहात का अरुणाचलच्या आहात याचा कुठलाही विचार न करता डे 1 26 जानेवारी 1950 फाटकन एका दिवशी सगळ्यांना मताचा अधिकार. आणि हा जो मताचा जो अधिकार आहे तो मिळवण्याचा जो संघर्ष आहे तो युरोपला विचारा. चर्चिलची बायको लाटणं घेऊन मोर्चा काढत होती मतदानाचा अधिकार द्या. महिलांना मतदानाचे अधिकारच नव्हते. जगाला ज्ञान शिकवणारी लोकशाहीचे ज्ञान इंग्लंड मतदानाचा अधिकारच नाही. म्हणजे 1895 ला पहिल्यांदा न्यूझीलंडनं दिलेला पाहता येतो. सगळ्यात शेवटी इंग्लंड आणि ह्या लोकांनी दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. आता एकूणच भारताच्या कॉन्टेक्स्टमधनं लोकशाही कशी करायची ना, भारतीय संविधान आणि लोकशाही हे कसं आपल्याला जोडता येतं, तर ते निवडणुका हा एक त्याच्यामधला दुवा आपल्याला काय करता येतो, पाहता येतो. निवडणुका आणि भारतीय संविधान. प्रत्यक्ष लोकशाही. अ याच्यामध्ये 2 उदाहरणं म्हणजे काय पाहता येईल ना आपल्याला, तर नगर राज्य जे आहेत, मी जसं मगाशी सांगितलं, की ग्रीक मधली जी नगर राज्य आहेत, अथेन्स असेल, स्पार्टा असेल, व्हेनिस असेल, ही जी काही नगर राज्य आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात, तर ही स्वतःच्या नागरिकांथ्रू आपलं राज्य प्रत्यक्ष सहभागातनं ती चालवत होती. म्हणजे दैनंदिन रोजच्या कामकाजामध्ये लोकांचा सहभाग. हे प्रत्यक्ष नगर राज्याचं आपल्याला उदाहरण प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण पाहता येतं. दुसरी गोष्ट ग्रामसभा. भारतातल्या आजच्या ग्रामसभा बघा. की वय वर्ष 18 पूर्ण आहे. ग्रामसभेच्या लगेच ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये, गावाच्या कामकाजामध्ये तुम्ही अ, लोकसभा घेऊ शकता. मोहल्ला सभा म्हणजे शहरासाठी मोहल्ला सभा नावानं आपल्यातनं आपल्या नगरमधनंच अण्णा हजारेंनी ते मोठं एक आंदोलन पण त्याच्यासाठी छेडलं होतं. त्याच्यामध्ये मोठं काम जे अरविंद केजरीवालांचं असलेलं पाहता येतं मोहल्ला सभामध्ये, की प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जसं ग्रामसभेमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांचा, प्रौढ लोकांचा जो जो प्रत्यक्ष सहभाग आहे, तशा पद्धतीचा सहभाग आपल्याला काय करता येतो, मोहल्ला सभेच्या माध्यमातून असावा, अशी एक चळवळ चालवलेली पाहता येते. परंतु शहरामध्ये ती अजून काही ती तशा पद्धतीने सक्सेस झालेली नाही. दुसरा जो लोकशाहीचा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रतिनिधींच्या मार्फत चालवले जाणारे शासन. म्हणजे 10 लोकांनी मिळून माझे 2 हे प्रतिनिधी आहेत आणि हे 2 लोकं त्याच्यामध्ये काय करतील, आमचा देश चालवतील किंवा आमचं ह्या सगळ्या गोष्टी चालवतील. राज्य शासन, राज्य संस्था ह्या चालवतील. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये प्रतिनिधित्व देऊनच शासन चालवावे लागते. लोकांचा शासनातील निर्णय प्रक्रियेतील प्रत्यक्ष सहभाग शक्य नाही. एवढा मोठा देश, 130 कोटीची लोकसंख्या. आता प्रत्येकानं जाऊन तिथं जाऊन बसायचं, राज्य चालवायचं. हे शक्य आहे का? तर ते शक्य नाही. लाखो कोट्यावधी लोकांचे प्रतिनिधित्व निवडणुकीच्या माध्यमातून द्यावे लागते.
आपण पाहतोय की कशा पद्धतीनं एक मतदारसंघ देशाची विभागणी जी आहे मतदारसंघांमध्ये केलेली 552 मध्ये ते डिवाइड आणि त्यानंतर एक लोक कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यातनं प्रतिनिधित्व म्हणून खासदार म्हणून आपण त्यांना काय करतो असतो निवडून देत असतो. असे प्रतिनिधी लोकांमधून निवडून द्यावे लागतात. आपण पाहतो की तो निवड जी आहे ती लोकांमधनं ती होत असते. सॉरी. यामधूनच निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणजे आपल्या देशाचा जो कारभार आहे तो प्रत्यक्ष जरी चालत नसला तरी अप्रत्यक्षरित्या लोकांमार्फतच चालवला जातो. हेच त्यातनं काय आहे निवडणुकीचं महत्त्व अबाधित किंवा प्रतिपादित झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं पाहता येतं. आणि येथेच लोकशाही आणि निवडणुका या एकत्र बांधल्या आहेत हे आपणच दिसते. देशाची धोरणे निर्माण करणे व त्यांची अंमलबजावणी करणे अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या माध्यमातून हे होत असतं. म्हणजे देशाचा जो कारभार आहे, त्याची जी धोरणं आहेत आणि त्यांची जी अंमलबजावणी सॉरी, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला काय करता येतं, त्याच्यामध्ये पाहता येतं. या धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये अप्रत्यक्ष सहभाग हा लोकांचा असतो व यासाठी निवडणुका हे माध्यम असते. लोकशाही नसलेले राज्यकर्ते देखील आपण कशा पद्धतीने लोकशाही आहोत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. म्हणजे जसं मगाशी सांगितलं, की 80 ते 85% जगभरातले देश जे आहेत, ते लोकशाही पद्धतीनं काम करतात. परंतु उरलेले 10 ते 15% लोक काय करतात? आम्ही कसे लोकशाही आहोत? आम्ही कसे इलेक्शन्स घेतो? मग ते कसं मॅनिप्युलेट केले जातात, सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं करतात. अ, 60 लोकांपैकी 4च लोकं मतदान करणार, मग 4 मधले 3 मतं मला मिळाले आणि मी कसा मग सत्ताधीश झालो. अशा पद्धतीचा तो आटोकाट प्रयत्न करताना पण आपल्याला काय करता येतात, ते पाहता येतात. भारतामध्ये भारताचे संविधान लोकशाही प्रस्थापित करते व करण्यासाठी व तिचे कार्यान्वयन कायदे करण्यासाठी व त्याचे कार्यान्वयन होण्यासाठी निवडणुका व त्याचे प्रयोजन देखील अधोरेखित करते. आता हे पुढचे जे काही प्रश्न आहेत ना, त्याच्या माध्यमातून उत्तर आपल्याला शोधता येईल. कसं कसं होतं? भारतातलं जे संविधान आहे, ते लोकशाही कसं प्रस्थापित करतं? तर पहिली गोष्ट, पहिला प्रश्न काय आहे इथं? तो काय म्हणतोय पहिला प्रश्न काय आहे? आणि कायदा काय सांगतो, की इतकं-इतकं वय तुम्ही कंप्लीट केलं. 88 पर्यंत 21 त्याच्यानंतर 19 सॉरी 18 हे पात्र 18 वय तुम्ही पात्र केलं की झाले की तुम्ही पात्र मतदान करण्यास. तुम्ही फक्त दिवाळखोर नसले पाहिजे आणि वेडे नसले पाहिजे. म्हणजे ते तर उमेदवाराचं झालं. परंतु तुम्ही इथं काय 18 वयाची 18 वर्ष कंप्लीट केली, की तुम्ही मतदान करण्यास पात्र झाला. निवडणुका लढवण्यास कोण पात्र पाहिजे? जसं मी आता म्हटलं, की वेडे नसले पाहिजे, तुम्ही दिवाळखोर नसले पाहिजे. तुम्ही निवडणुका लढवण्यास तयार झाला. उत्तर मेरूर नावाचं गाव आहे तामिळनाडूमधलं. तर त्या उत्तर मेरूरच्या त्या गावाच्या मधले जे मंदिर आहे, त्या मंदिरांच्या भिंतीवरती कोरून ठेवलेलं आहे, की उमेदवार कोण होऊ शकतो. म्हणजे आजच्या ग्रामपंचायतीसाठी उभा राहणारा आवश्यक जो काही क्रायटेरिया तो सगळा क्रायटेरिया उत्तर मेरूरमध्ये पाहता येतो. म्हणजे आपल्याला 3000 2000 वर्षापूर्वी तो पाहता येतो. तामिळनाडूमधल्या उत्तर मेरूर जे आहे, शिलालेख जे आहे, उत्तर मेरूरचे शिलालेख त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. निवडणुकांचे पर्यवेक्षण कोण करतं? निवडणुका कोण घेतं? कशासाठी घेतं? तर इलेक्शन कमिशन ते घेताना आपल्याला आर्टिकल 325 न जो अधिकार आहे तो निवडणूक आयोगाला दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतो. मतदार आपले प्रतिनिधी कसे निवडतात? हे पण संविधान सांगतं कशा पद्धतीने आपले प्रतिनिधी निवडतात. देशाची विभागणी जी आहे, देशाची जी विभागणी आहे, ती विभागणी आपण काय म्हणूयात, की कशा पद्धतीनं मतदारसंघांमध्ये झालेली आहे आणि त्याच्यामधनं ते प्रतिनिधित्व, लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने निवडले जात असतात. त्याचबरोबर मतांची मोजणी कशी होते आणि प्रतिनिधी कसे निवडले जातात. आता हे जे काही 4-5 प्रश्न आहेत, हे भारतीय संविधानातनं तुम्हाला याची सगळ्यांची उत्तरं मिळतात. मतांची मोजणी कशी होते? निवडणूक आयोग करतो. बरोबर? प्रतिनिधी कसे निवडले जातात? तर फर्स्ट पोस्ट पास जी पद्धत आहे आपल्याकडे ती म्हणतात, की प्रथम ज्याला जास्त मतं सगळ्या त्या कन्सेप्ट आहेत. आता याच्यावरती एक दिवसभराचं चांगलं लेक्चर सीरीज होईल, की निवडणूक प्रक्रिया, भारतातली निवडणूक प्रक्रिया जी आहे. तर ह्या 5 प्रश्नांच्या माध्यमातून साधारणतः आपल्याला पाहता येतं कोण पात्र आहे मतदान करायला. ते निवडून कोण येतं? निवडणुका जे घेतल्या जातात ते कोण घेतात? त्यानंतर आपले प्रतिनिधी कसे निवडले जातात? आणि त्याची मतमोजणी कशी होते? आणि ते प्रतिनिधित्व कसे निवडले जातात? अशा पद्धतीचे जे काय करता येतात, शोधता येतात. याची वरील प्रश्नांची उत्तरं देतात. म्हणजे जे काय आपली संसद आहे, विधानमंडळ आहे, हे भारताचं संविधान ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं.
करते याचा देखील अंदाज आपल्याला काय करता येतो, बांधता येतो. ह्या प्रश्नांच्या माध्यमातून जे आहेत त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला काय करता येतात, शोधता येतात. ते आपल्याला त्याच्यामध्ये काय करता येतात, पाहता येतात. जॉर्ज बर्नार्ड शॉचं वाक्य इथं मी हे करून कन्क्लूड करतोय आपली हे आजचं लेक्चर जे आहे ते. जॉर्ज बर्नार्ड शॉ काय म्हणतायत, तर स्वर्ग जमिनीवर आणण्यात लोकशाहीला यश मिळाले नसेल, तरीही येथे नरक न होऊन देण्यात लोकशाहीने केलेली कामगिरी कमी महत्त्वाची नाही. म्हणजे भलेही लोकशाहीने हा स्वर्ग झाला नसेल, परंतु याचा नरक न होऊन देण्याचा, ह्या पृथ्वीचा नरक न होऊन देण्याचं काम लोकशाहीने केलेलं आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. जॉर्ज बर्नार्ड शॉ जे आहेत, इंग्लिश नाटककार जे आहेत त्याच्यामधनं, ते आपल्याला त्याच्यामध्ये विचार मांडताना आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतं. थँक यू. मी आजचं लेक्चर थांबवतो आपलं इथं. संयोजकांकडे सूत्र. धन्यवाद सर. आवाज येतोय का माझा? येतोय सर. हो. तर अतिशय कमी वेळामध्ये अनेक विषयांना आपण स्पर्श केला आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही हे सांगून आपण सार्वभौमत्व हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि अनेक उदाहरणांसह आपण भारतीय संविधान आणि आजची लोकशाही या विषयावर अमूल्य अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. मी आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.K. पंधरकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर पंधरकर. हॅलो, एम आय ऑडिबल? आवाज येतो का? हो सर येतोय, बोला. ओके ओके ओके. नमस्कार. आजच्या या विशेष व्याख्यानाकरता उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक प्रमोद तांबे, राज्यशास्त्र विभाग, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर, तसेच आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर KR पिसाळ, तिन्ही शाखेचे शाखा प्रमुख, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, उत्साह लोकशाहीचा 2022 या अंतर्गत 25 जानेवारी राष्ट्रीय मतदान दिनापासून लोकशाही पंधरवडा हा प्रत्येक महाविद्यालयामध्ये साजरा केला. राष्ट्रीय मतदार जनजागृती व मतदार शपथ ग्रहण उपक्रम हे सुद्धा राबवले जातात. आणि आपल्याला ज्ञातच आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये 2019 पासून CBCS पॅटर्न मध्ये प्रथम वर्ष सर्व शाखेतील विद्यार्थ्याकरता ऍडिशनल 2 क्रेडिटचा डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स यावरती 2 क्रेडिटचा कोर्स, त्याचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना घेणं क्रमप्राप्त आहे. आजचं व्याख्यान जे आयोजित केलेलं होतं, संविधान आणि आजची लोकशाही. मित्र, आपल्याला माहिती आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे कुठल्या प्रकारची शासन व्यवस्था असावी याचा आपल्या देशातील थोर विचारवंतांनी अभ्यास करून लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे प्रजेचे राज्य ही शासन व्यवस्था स्वीकारली. जगातील सर्व लोकशाही व्यवस्था असलेले देशातील व अलिखित राज्य घटनेचा अभ्यास करून अस्तित्वात आली. यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व इतर मान्यवरांचे योगदान महत्वाचे आहे.
यानुसार स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, धर्मपंथ, भाषा असा कुठलाही भेदभाव न करिता घटनेने सर्वांना समान संधी व अधिकार बहाल केले आहेत. हे या राज्य त्यामुळेच तर या देशाचा नागरिक दर 5 वर्षांनी मतदानाच्या अधिकाराचा वापर करून सत्तेत बदल घडवून आणू शकतो. सामान्य माणसांना लोकांनी सत्तेत बसवले तर लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांना सत्तेपासून पाय उतार केले. हे आपण पाहिले आहे. लोकशाहीचा जिथे जिथे संकोच होतो, पायमल्ली होते, तेथे आपण सर्वांनी आवाज उठवणं गरजेचे आहे. लोकशाही व्यवस्था परंपरा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. पुनश्च आपणा सर्वांना याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी अतिशय कमी वेळामध्ये लोकशाही, संविधान समृद्ध करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे असे विचार त्यांनी या ठिकाणी मांडले. आणि यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी IPSC प्रमुख आणि शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक HS सय्यद सर यांना मी विनंती करतो. प्राध्यापक सय्यद सर. धन्यवाद. थँक्यू तांबे सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.